नमस्कार फ्रेंड्स, एस एच एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, महाज्योतीची एम पी एस सी आणि यू पी एस सीसाठी सी ई टी होणार आहे 12 जुलैला. तर हॉल तिकीट सगळ्यांनी डाउनलोड केले असतील आणि आपल्याला पाहायचं आहे की आता त्याचा सिलेबस काय आहे, पॅटर्न काय आहे एक्झामचा. तर फ्रेंड्स, हे हॉल तिकीटचं शेवटचे तुम्ही जर हॉल तिकीट डाउनलोड केलं असेल तर हे शेवटच्या हॉल तिकीटच्या पेजवरचे पॉईंट आहे 19. तर त्याच्यामध्ये सांगितले त्याने की एम पी एस सी आणि यू पी एस सी हे दोन्ही पेपर 100 मार्काचे होतील. एक पेपर 100 मार्कचा आणि त्याच्यामध्ये 2 मार्क एका प्रश्नाला, म्हणजे 200 मार्काची ही परीक्षा आहे. ठीक आहे. आता हे निगेटिव्ह मार्किंग त्यांनी 0.50 सांगितलेलं आहे. मला काय समजा नाही, तुम्हाला जर माहीत असेल तर सांगा कमेंट करून. कारण ज्यावेळेस आपण 1/4 म्हणतो निगेटिव्ह मार्किंग, त्यावेळेस 0.25 असं असतं. तर हे काय मला समजाने गेलेलं आहे. तर फ्रेंड्स, याच्यामध्ये महाज्योतीचं पहिलं पण नोटिफिकेशन आलं होतं जाहिरातीचं. त्याच्यामध्ये पण सिलेबस मेन्शन नव्हता आणि ह्याच्यामध्ये पण त्यांनी काय सांगितलं नाही की सिलेबस काय असणार आहे. तरी पण फ्रेंड्स, आता ही परीक्षा एम पी एस सी आणि यू पी एस सीसाठी आहे, ट्रेनिंगसाठी. तर तुम्ही काय करा, एम पी एस सी आणि यू पी एस सीचाच सिलेबस त्याच्यामध्ये रेफर करा आणि पेपर पण एम पी एस सी आणि यू पी एस सीचेच रेफर करा. मागच्या आयोगाचे जे झालेले आहेत तेच पेपर रेफर करा. आणि आपण सरावासाठी एक जे सारथीचे पेपर झालेले आहेत ते रेफर करू शकता तुम्ही. आत्ताच सारथी यू पी एस सीचा आणि एम पी एस सीचा पेपर झालेला आहे. तर टेलिग्राम ग्रुपवरती मी सारथी यू पी एस सीचा पेपर टाकलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता. आता हे ॲटोनॉमस संस्था आहेत गव्हर्नमेंटच्या, तर ते सारथीचं पेपर कदाचित हे महाज्योती रेफर करू शकतात तसं पॅटर्नसाठी. तर तुम्ही पहा तो पेपर. आता पण तुम्हाला मी दाखवतो कसा पेपर आलेला होता यू पी एस सीचा सारथीचा आणि एम पी एस सी सारथी. हे दोन्ही टेलिग्राम चॅनल आहे एस एच जी एज्युकेशन, त्याच्यावरती टाकलेले आहेत, ते पाहून घेऊ शकता. तर फ्रेंड्स, हे चॅनलवरती टाकलेलं आहे एस एच जी एज्युकेशनवरती. ओपन करूयात आपण. यू पी एस सीचा पेपर आहे सारथीचा. तर फ्रेंड्स, पाहूयात आपण. तुम्हाला एक आयडिया येईल पेपर कसा येईल आणि एक ओव्हरव्ह्यू पण येईल. ह्याच्यामध्ये काय मी काय ह्याच्यामध्ये आन्सर वगैरे इथं दिलेले आहेत खाली बघा. हे मार्क्स आणि आन्सर पण दिलेले आहेत त्यांनी, म्हणजे हे बी पर्याय याचा. फक्त तुम्हाला मी हायलाईट करणार आहे, ह्याच्यामध्ये काय टीचिंग वगैरे असं काय सांगणार नाही, कारण ह्याची मी काय प्रिपरेशन केलेलं नाही आहे. तर फक्त एवढं की टॉपिक हे बघा. पहिला प्रश्न पॉलिटिक्स आहे. लोकसभा आणि राज्यसभावरती जे संयुक्त अधिवेशन होतं, तर ते कोणत्या बिलासाठी आपण अधिवेशन घेतो. तर ह्याच्यासाठी घेता येत नाही आणि ह्याच्यासाठी पण घेता येत नाही. ह्यासाठी घेता येतं, हे दोन्हीसाठी घेता येतं, ह्याच्यासाठी घेता येत नाही. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल असं त्यासाठी घेता येत नाही. तर ह्यानं उत्तर काय दिले, एकच. तर बघूयात आपण, फक्त टॉपिक बघूयात त्याच्यामध्ये काय आन्सर किती आणि इथं दिलेले आहे. त्यानंतर रूल ऑफ लॉवरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा समान नागरी कायदा जे आहे त्याच्यावरती प्रश्न आहे. नंतर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट याचं मुख्यालय हेग येथे आहे, त्याच्यावरती प्रश्न आहे. तर त्यांनी मेंबर विचारले कोण कोण आहे ते. त्यानंतर पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट. द पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टू डिसाईड डिस्प्यूट बिटवीन सेंटर अँड स्टेट फॉल्स अंडर. हे ओरिजिनल ज्युरिडिक्शन असतं, त्याच्यामध्ये फॉल होतं. त्यानंतर पहा पॉवर ऑफ रेमिशन रिड्युसेस द नंबर ऑफ सेंटेन्स विथ चेंजिंग द कॅरेक्टर. हे जे अधिकार असतात राष्ट्रपती आणि राज्यपालांना शिक्षेमध्ये काही सूट देण्याची, त्याच्याविषयी आहे बहुतेक हे. बघा, फक्त मी तुम्हाला पॉईंट सांगत आहे. नंतर ड्राफ्टिंग कमिटीवरती प्रश्न आहे. मेंबर ऑफ ड्राफ्टिंग कमिटी, जे की राज्यघटना तयार करताना एक मसुदा समिती होती, त्याच्याविषयी. ईट ड्रिंक अँड मेक मेरी वॉज द आयडिया ऑफ. त्यानंतर कालिदासाच्या नाटकावरती प्रश्न आहे.
गंधर्व स्कूल ऑफ आर्ट त्याच्यावरती प्रश्न आहे. हे आपलं जे वेद आहेत त्याच्यावरती प्रश्न आहे. स्क्रिप्ट ऑफ एशियंट इंडिया विच रिटर्न फ्रॉम राईट टू लेफ्ट हे ब्राह्मी स्क्रिप्ट. याचं उत्तर काय बी दिलेलं आहे आणि खरोष्टी आहे. त्यानंतर हे थांगटा मार्शल आर्टवरती प्रश्न आहे, कल्चरवरती. पॉंडिचेरी त्याच्यावरती प्रश्न आहे, पोर्तुगीज वगैरे. सबसायडरी अलायन्स बहादूर शाह संबंधित स्टेटमेंट दिलेले आहेत, हे मिडिवल इंडियाचं आहे. महालवारी विल्यम बेंटिंगचं होतं ते, त्यांनी काय हु इंट्रोड्यूस द महालवारी सिस्टम ऑफ प्लॅन्ड रेव्हेन्यू, ह्याने उत्तर बी दिलेलं आहे. अच्छा, ठीक आहे. ओहम्स किंगडम वगैरे त्याच्यावरती प्रश्न आहेत हे. त्याच्यानंतर चंपारण्य सत्याग्रह हिस्ट्रीवरचा प्रश्न आहे. त्यानंतर बारडोली सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेतृत्व केलं होतं. त्यानंतर हे इकॉनॉमीचं नॉमिनल GDP, रिअल GDP. त्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हे MPSCला नेहमी प्रश्न असतो राज्यसेवाला. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इन इंडिया टू एन एक्सटेंट इज कन्सिडर्ड बाय. तर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, हे प्रश्न UPSCला एकदा विचारलेले बघा, हे चुकीचं आहे. आणि अचिव्ड बाय, हे 2030 बरोबर आहे, आणि उत्तर बी दिलेलं असणार इथं. तर हे इकॉनॉमीचं प्रश्न आहेत, हे सध्या जे चालू आहेत. मॉनिटरी पॉलिसी कमिटी, ह्याच्यामध्ये 6 मेंबर असतात. हे प्रश्न पण बघा, ह्यानी बघा आता इथं पहा, हा प्रश्न पण UPSCला आलेला आहे सेम, जशाच तसा A to Z, एकही लेटर चेंज नाही. तर तुम्हाला मागचे UPSCचे आणि MPSCचे पेपर रेफर करा. तुम्ही MPSC CETसाठी अप्लाय केला असेल तर MPSC आयोगाचे पेपर रेफर करा राज्यसेवेचे, आणि UPSCसाठी अप्लाय केला असेल तर मागचे पेपर बघा. 2000 जास्त लांब गेलं तर नाही चालते, म्हणजे 2000 मागचे बघा, 2-3 बघा. आणि तुम्हाला जर पाहायचेच असतील सर्व पेपर तर 2011 पासून बघा, त्याच्या आधी पॅटर्न वेगळा होता. तर हे काही प्रश्न जशाच तसे आहेत. त्याचं मग तुम्ही जर आयोगाचे प्रश्न बघितले ना तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे. जशाच तसे काही प्रश्न तुम्हाला तिथे सापडतील. तर पहा इथे ह्युमन काय आहे ते पोस्ट हर्ष पिरियड, हे इतिहासाचा प्रश्न आहे. त्यानंतर बजेटवरती प्रश्न आहे. फक्त टॉपिक सांगत आहे तुम्हाला मी. हे UNDP ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट जे आहे त्याच्याविषयी आहे. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स डेव्हलप्ड बाय. किरण देसले सरांचे जे लेक्चर आहेत ना ह्याच्यावरती यूट्यूबवरती, ते तुम्ही पाहू शकता. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, पॉवर्टी वगैरे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कव्हर केलेलं आहे त्याच्यामध्ये. नंतर हे अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर आता जिओग्राफीचं चालू झालं बघा, पी वेव्ह वगैरे, हे जिओग्राफीचं आहे. त्यानंतर वेव्ह कट प्लॅटफॉर्म भरती OT जिओग्राफीचं आहे. ब्लॅक माउंटेन, ट्रॉपिकल सायक्लोनवरती प्रश्न आहे. हा हे रॉकी पर्वत आहे बहुतेक, हे अमेरिकेतला कोरडावारा चिनूक म्हणतात तिथे. त्यानंतर कॅनरी करंट अफेअर्स,
क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर हे बहुतेक यू पी एस सीला ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला बहुतेक एकदा. हे जिओग्राफीचे प्रश्न आहेत. ब्ल्यू कार्बन हा पण यू पी एस सीला असा कार्बनवरती प्रश्न विचारलेला, ब्ल्यू का ब्लॅक काहीतरी. आता इथे त्यांनी खालती काय केलेलं आहे, कॉम्प्रिहेन्शनचं म्हणजे सीसेट पण तिथे दिलेलं आहे. असंच महाज्योतीचं पण तुम्हाला पाहायला भेटेल. किती प्रश्न होते याच्यामध्ये? 40 प्रश्न होते, 40. आता हे कॉम्प्रिहेन्शनचं चालू झालेलं आहे. 45 पर्यंत. त्यानंतर परत हे नॉर्मल प्रश्न चालू झाले वाटतं. हे पहा, हा प्रश्न पण यू पी एस सीला जशाच तसा आलेला 2014-15 टायमाला, 2014 बहुतेक. हे प्रश्न जशाच तसेच यू पी एस सीचे टाकलेले आहेत तिकडचे पण. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट यू पी एस सीचे पेपर रेफर करा. सेम बरेच प्रश्न रिपीट आहेत. आता इथे परत जी एसचे प्रश्न, विनायक दामोदर सावरकर यांच्यावरती प्रश्न आहे. त्यानंतर कोनॅक ट्राईबवरती, नागालँडची आहे ती ट्राईब. त्यानंतर सर्वात आधी कोणतं बांधलं ते सांगायचं आहे, हिस्ट्रीचा प्रश्न. परत कॉम्प्रिहेन्शन मिक्सिंग केलेलं आहे याच्यामध्ये. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया त्याच्याविषयी प्रश्न आहे. म्हणजे जे कोर टॉपिक आहेत सर्व विषयांचे त्याच्यावरती प्रश्न आहेत असे. नंतर हे 42वी घटना दुरुस्तीने हे सिक्युलर वगैरे शब्द टाकले होते, 3 शब्द, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. प्रिॲम्बलवर प्रश्न आहे हा पण. FDI वर प्रश्न आहे. कॉम्प्रिहेन्शन. मनसबदारी सिस्टम. परत हे कॉम्प्रिहेन्शन सीसेट चालू झालं. HFC. व्हेल्लोर म्युटिनी, व्हेल्लोर उठावावरती प्रश्न होता तो इतिहासाचा. त्यानंतर इंडियन ओशन फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, हे बेटा अरेंज करायचे आहेत, क्रम त्यांचा. मॉरिशस, सेशल्स, रियुनियन आयलँड. जेट स्ट्रीम. इंटरट्रॉपिकल काय हे नाही, ताजमहलवरती प्रश्न आहे. बुद्धिस्ट लिटरेचर वर रिटन इन संस्कृत लँग्वेज, विच ऑफ द फॉलोइंग? लंडन कन्व्हेन्शन. इंडिया ई बस कॉलिशन. तर फ्रेंड्स, आपल्याकडे तर पेपर नाही जुना कोणताही अवेलेबल. तर हे सारथीचं बघा तुम्ही, मागचे प्रश्न बरेच रिपीट विचारलेले आहेत जे आयोगाला आलेले आहेत ते. तर तुम्ही तेच रेफर केलेलं चांगलं राहील आणि सारथीचे पण रेफर करा. आता ही UPSCचं झालं, तुम्हाला MPSCचा पण टाकलेला आहे मी चॅनलवरती, ते पण पाहू शकता. तसेच प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. आणि आयोगाचे प्रश्न रेफर करा, कारण की तुम्हाला ते ट्रेनिंग कशा देतात तर तुम्ही UPSC आणि MPSC एक्झामची तयारी करण्यासाठीच. तर मग आयोगाचेच प्रश्न रेफर करा, तर त्याचा खूप तुम्हाला फायदा होईल. तर फ्रेंड्स, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच जणांनी डिमांड केली होती की पॅटर्न काय असेल आणि सिलेबस काय असेल, पेपर कसा असेल, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. थँक्यू.